महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं निवडणूक लढवण्याकरता मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या 2 दिवसात 350 पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती आपण घेतल्या. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच पक्षाच्या वतीनं संधी दिली जाईल, असं खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. उमेदवारीवरून पक्षांमध्ये कोणतीही बंडखोरी होणार नाही किंवा नाराजी राहणार नाही, असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गेले 2 दिवस खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी घेतल्या. आज या मुलाखतीच्या दरम्यान खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणाऱ्यांची संख्या पाहून आपण भारावून गेलो आहे. त्यातून भाजपबद्दल जनतेमध्ये असणारा विश्वास व्यक्त होतोय, असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल, मात्र त्यातून अन्य उमेदवारांमध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा नाराजी निर्माण होणार नाही, असा विश्वास आहे. पक्षानं जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी तसेच त्याच्या विजयासाठी सर्वजण झोकून देऊन काम करतील, असं खासदार महाडिक यांनी सांगितलं. सर्व उमेदवारांच्या मुलाखतींचा अहवाल राज्यस्तरीय कोर कमिटीकडे पाठवला जाईल. त्यानंतर 4-5 दिवसात उमेदवारीचे संबंधित चित्र स्पष्ट होईल, असं खासदार महाडिक यांनी सांगितलं. काही अपवादात्मक ठिकाणी ताराराणी आघाडीकडून उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. मावळत्या सभागृहातील काँग्रेसच्या पूर्वीच्या जागांवर महायुती दावा करणार आहे. काँग्रेसच्या या जागांचे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये समान वाटप होईल. महायुतीमधील जागा वाटपाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलंय. कोल्हापूर महापालिकेत 15 वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता होती, मात्र कोल्हापूर शहराचा विकास झाला नाही. उलट महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून शहराच्या विकासानं गती घेतली आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लागले, असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं. कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील जागा वाटपांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत उमेदवारी देताना समतोल साधला जाईल. तसेच निवडणुकीत तरुण युवकांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे 25 ते 30% जागांवर युवा पिढीला संधी दिली जाईल, असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.